जय महाराष्ट्र मित्रांनो, आज सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली बाजू मांडली। आजच्या सुनावणीचा केंद्रबिंदू होता बहुमत हे विधिमंडळ पक्षाचं मानायचं की मूळ राजकीय पक्षाचं। या महत्त्वाच्या मुद्द्यावर न्यायालयात सविस्तर युक्तिवाद झाला। कपिल सिब्बल यांना त्यांचे मुद्दे पूर्णपणे मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त 15 मिनिटाचा वेळ दिला। कपिल सिब्बल यांनी सुरुवातीपासून सातत्याने एकच भूमिका मांडली। त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्यासह सुरुवातीला पक्षातून बाहेर पडलेल्या 16 आमदारांवर निर्णय होणे आवश्यक आहे। त्यांनी न्यायालयाला आठवण करून दिली की यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे अधिकृत व्हीप म्हणून सुनील प्रभू यांनाच वैध मानले होते आणि भरत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली नियुक्ती रद्द केली होती। त्यामुळे सुनील प्रभूंनी बजावलेल्या व्हीपचे उल्लंघन करणारे हे 16 आमदार कायद्यानुसार अपात्र ठरतात असा त्यांचा दावा होता। सिब्बल यांनी पुढे असा युक्तिवाद केला की जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले सुरुवातीचे 15 आमदारच अपात्र ठरत असतील तर त्यानंतर घडलेल्या सर्व घटनांच्या कायदेशीर वैधतेवर प्रश्न निर्माण होतो। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार, मुख्यमंत्री पदाची शपथ, गटनेते म्हणून झालेली निवड, त्यानंतर घेतलेले शासकीय निर्णय आणि पुढील सर्व राजकीय घडामोडी त्यांची वैधता तपासावी लागेल असा त्यांचा मुद्दा होता। मात्र हा कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडलेला युक्तिवाद आहे। या मुद्द्यांवर अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार असून कोणती बाजू कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य धरली जाईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल। त्यामुळे कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीत थेट मुळावर घाव घातला। राहुल नार्वेकर हे कशा पद्धतीने पक्षपातीपणा वागले याकडे त्यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं। ज्या पक्षाचं सरकार असतं त्याच पक्षाचा विधानसभा अध्यक्ष असतो। आतापर्यंतच्या इतिहासात विधानसभा अध्यक्षाने स्वतःच्या पक्षाच्या हिताविरोधात निर्णय दिल्याचं एक तरी उदाहरण दाखवा असा सवाल कपिल सिब्बलांनी केला। यावर न्यायमूर्तींनी टिप्पणी करताना सांगितले की असे एक विधानसभा अध्यक्ष होते आणि पुढे जाऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता किंवा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। अशा स्वरूपाची टिप्पणी न्यायमूर्ती बागची यांनी केली। आता आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं ते थोडक्यात मुद्देसूद पाहूया। पहिला मुद्दा म्हणजे भरत गोगावले हे वैध व्हीप नाहीत। सुनील प्रभू यांचाच व्हीप कायदेशीर दृष्ट्या वैध आहे। सुनील प्रभूंनी बजावलेल्या व्हीपनुसार 22 जून आणि 26 जून रोजी एकनाथ शिंदेंसोबत सुरतला गेलेले आमदार अनुपस्थित राहिले आणि त्यांनी व्हीपचं पालन केलं नाही। त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या त्या आमदारांवर कारवाई होणं अपेक्षित होतं। त्या कारवाईनुसार हे आमदार अपात्र ठरायला हवे होते। मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तसा निर्णय घेतलेला नाही। कपिल सिब्बलांचा सर्वात भक्कम युक्तिवाद असा राहिला की पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं याचा अधिकार जरी निवडणूक आयोगाकडे असला तरी पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही। याच मुद्द्यावर कपिल सिब्बलांनी आपल्या युक्तिवादाचा मुख्य भर दिला। या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेची 2013 नंतर बदललेली घटना हा टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवड झाली। आता एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असा दावा केला जात आहे की शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख असं कोणतंच पद नाही। जर तसं असेल तर 2013 ते 2018 दरम्यानची पक्षरचना आणि 2014 ते 2019 दरम्यान झालेल्या निवडणुकाही वैध नव्हत्या का असा सवाल कपिल सिब्बलांनी उपस्थित केला। याशिवाय 2018 ते 2019 ते 2022 या काळात एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री होते। त्यांना गटनेतेपदही उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं। मग जर उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचा दावा केला जात असेल तर एकनाथ शिंदे यांना मंत्री आणि गटनेते म्हणून नियुक्ती करणारा नेमका कोण हा प्रश्न कपिल सिब्बलांनी आज सुप्रीम कोर्टात उपस्थित केला। दरम्यान सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले। त्यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर शिवसेनेची 2013 मध्ये बदललेली घटना बेकायदेशीर होती तर 2013 ते 2019 या कालावधीत एकनाथ शिंदे किंवा इतर कोणत्याही आमदारांनी त्यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केलं नाही। दुसरा मुद्दा म्हणजे 2019 ते 2022 या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांना मंत्री करणारे उद्धव ठाकरे होते। मग त्यांचं मंत्रिपदही अवैध ठरतं का? त्यांना देण्यात आलेलं गटनेतेपदही अवैध ठरतं का? आणि जर हे सगळंच अवैध असेल तर एकनाथ शिंदे यांनी पक्षावर आणि निवडणूक चिन्हांवर दावा नेमका कोणत्या आधारावर केला? बदललेली शिवसेनेची घटना निवडणूक आयोग मान्य करत नाही आणि जर ती घटना किंवा शिवसेनेचं संविधानच मान्य नसेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदाराचं नेमकं स्थान काय यावर कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला। यातील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत राज्यपालांची भूमिका काय होती। शिवसेनेत एक गट फुटला होता, मात्र त्या फुटलेल्या गटाकडून बहुमत चाचणी घ्यावी असा कोणताही औपचारिक प्रस्ताव राज्यपालांकडे गेला नव्हता।
तरीही राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट किंवा बहुमत चाचणी घेण्याचे आदेश नेमक्या कोणत्या आधारावर दिले, हा प्रश्नही कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावर यापूर्वी तत्कालीन सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी ही टिप्पणी केली होती. याच मुद्द्यावर यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. विशेष म्हणजे त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून बदली झाली. त्या संपूर्ण घडामोडींमध्येही भगतसिंग कोश्यारी यांनी या मुद्द्यावर कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. या सुनावणीतील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कोणत्या आधारावर बहाल केलं. कपिल सिब्बल यांचा सर्वात भक्कम युक्तिवाद असा होता की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील सुरुवातीच्या 16 आमदारांविरोधातील अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित असतानाच या प्रकरणावर निर्णय होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याच निर्णयाचा आधार घेत जेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं तेव्हा त्यांच्या आमदारांना आम्ही अपात्र कसं ठरवणार अशा भूमिकेतून निर्णय दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्यात आलं. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील आमदारांनाही अपात्र ठरवण्यात आलं नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या अपात्रतेच्या याचिकांवर अपेक्षित निर्णय झाला नसल्याचा मुद्दाही कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर ठळकपणे मांडला. याच युक्तिवादावर दरम्यान सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महत्त्वाची टिप्पणी करत म्हटलं की आम्ही यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षापेक्षा मोठा असू शकत नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की राजकीय पक्ष हाच सर्वात मोठा असतो. यापूर्वी तत्कालीन सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनीही हेच मत व्यक्त केलं होतं. मग जर राजकीय पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच पक्षालाच मान्यता असेल तर केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला कसं दिलं, हा आजच्या सुनावणीतील प्रमुख मुद्दा ठरला. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की सुरुवातीला 31 आमदार गेले, त्यानंतर हा आकडा 39 वर पोहोचला. त्यानंतरच एकनाथ शिंदे यांना आपल्याकडे बहुमत असल्याचा विश्वास वाटला आणि आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, सत्ता पालट करू शकतो, तसेच सरकार स्थापनेवर दावा करू शकतो, ही भूमिका त्यांनी घेतली. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरील नियुक्ती रद्द करून त्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. हा निर्णय राहुल नार्वेकर यांनी नंतर बेकायदेशीर ठरवला. याशिवाय प्रतोदाची नियुक्ती असो किंवा प्रवक्त्यांची निवड असो, या सर्व प्रक्रिया महाराष्ट्रात न होता सुरत आणि गुवाहाटी येथे बसून करण्यात आल्या. म्हणजेच महाराष्ट्रातील राजकीय आणि विधिमंडळाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय दुसऱ्या राज्यात बसून काही आमदारांनी परस्पर सहमतीने घेतले, असा मुद्दा कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला. विधिमंडळ पक्षापेक्षा मूळ राजकीय पक्षाचा निर्णय सर्वोच्च मानला जातो, अशी महत्त्वाची टिप्पणी न्यायमूर्तींनी केली. तसेच जसं मी आधी सांगितलं, एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं होतं. याच ठिकाणी सर्वात मोठी विसंगती निर्माण झाली, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वी स्पष्ट निरीक्षण नोंदवलं होतं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांची गल्लत करता येणार नाही. जर अशी गल्लत केली तर कोणत्याही राज्यात कोणतंही सरकार सहजपणे पाडता येऊ शकतं. कपिल सिब्बल यांनी पुढे सांगितलं की हा प्रकार विलिनीकरण नसून स्पष्टपणे फूट म्हणजेच स्प्लिट आहे. यामुळे या प्रकरणाकडे त्याच दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. आजच्या सुनावणीत आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा होता, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी 22 जून आणि 26 जून रोजी बोलावलेल्या दोन्ही बैठकींना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार अनुपस्थित राहिले. त्यावेळी कायदेशीरदृष्ट्या सुनील प्रभू हेच अधिकृत प्रतोद म्हणजे व्हीप होते. त्यामुळे त्यांच्या व्हीपचं उल्लंघन केल्याने सुरुवातीला 16 आमदार अपात्र ठरायला हवेत, असा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होता. तसेच जसं आधी सांगितलं, जर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून झालेली निवडच बेकायदेशीर मानली जात असेल तर 2014 आणि 2019 मधील निवडणुकांच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. हा मुद्दा आजच्या सुनावणीत चर्चेचा विषय ठरला. याशिवाय अजय चौधरी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून झालेली नियुक्तीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रद्द ठरवली होती. हा मुद्दाही आजच्या युक्तिवादात महत्त्वाचा ठरला. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर गुवाहाटीत बसून त्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून घोषित केलं. मात्र कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार शिवसेनेच्या घटनेत किंवा संविधानात मुख्य नेता असं कोणतंच पद अस्तित्वात नाही. मग एकनाथ शिंदे यांनी मुख्य नेता म्हणून झालेली निवड कोणत्या कायदेशीर आधारावर झाली, हा महत्त्वाचा प्रश्न यांनी
सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित केला. शिवसेनेची घटना आणि पक्षाचं संविधान या मुद्द्यांवर आधारित कपिल सिब्बल यांनी आजचा संपूर्ण युक्तिवाद उभा केला. त्यांच्या मांडणीतून आजची सुनावणी शिंदे गटासाठी कठीण ठरत असल्याचं चित्र दिसून आलं. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवातीचे 16 आमदार अपात्र ठरवले गेले पाहिजेत. तसेच विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षच सर्वोच्च असतो, या सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार निर्णय झाला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. त्या सुनावणीत कोणते नवे मुद्दे समोर येणार आणि न्यायालयाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आजच्या सुनावणीबाबत तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. जय महाराष्ट्र.